उन्हाळी हंगामातील टोमॅटोची लागवड सुरू झाली आहे. तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल की या उन्हाळी हंगामात टोमॅटोचा कोणता वाण निवडावा किंवा कोणती व्हरायटी निवडावी. कारण योग्य वाणाची जर का आपण निवड केली तर कमीत कमी खर्चामध्ये आपलं जास्तीत जास्त उत्पन्न आपल्याला इथे मिळू शकतं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल ॲग्रीवाला मराठीवरती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की आपण उन्हाळी हंगामात कोणता योग्य वाण निवडू शकतो, जेणेकरून आपलं कमीत कमी खर्चामध्ये आपलं जास्तीत जास्त आपल्या इथं उत्पन्न भेटणार आहे आणि आपला नफा देखील त्या हिशोबाने वाढणार आहे. जे कोणी शेतकरी बांधव आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आहे किंवा ज्यांनी अजून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तो कृपया करून सबस्क्राईब करा. तर सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की टोमॅटोची लागवड करताना कोणते मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजे जेणेकरून आपण योग्य वाण निवडू शकतो. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे हंगाम. आपण टोमॅटोची कोणत्या हंगामात लागवड करताय. आता टोमॅटोची लागवड 3 हंगामात केली जाते, एक उन्हाळी, पावसाळी आणि हिवाळी. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त उन्हाळी हंगामात आपण कोणते वाण निवडू शकतो याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. त्यातला दुसरा मुद्दा म्हणजे तापमान. आपल्या भागात सरासरी तापमान किती असतं हा मुद्दा लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. जर आपल्या भागात सरासरी तापमान हे 40 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असेल आणि ते 3 तासापेक्षा जास्त जर का 40 डिग्री सेल्सिअसच्या वरती तापमान जात असेल तर तिथे नक्कीच फ्रूट सेटिंगला प्रॉब्लेम येणार आहे. म्हणजेच जे फुलाचं रूपांतर फळामध्ये होण्यास तिथे अडचणी निर्माण होणार आहे. तिसरा मुद्दा म्हणजे मार्केट. आता आपण टोमॅटोची लागवड कोणत्या मार्केटसाठी करताय हे खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच ठिकाणी टोमॅटो हे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीला दिले जातात, म्हणजे जवळच्या मार्केटच्या हिशोबाने तिथे वाणाची निवड केली जाते. पण बरेच सारे शेतकरी हे एक्सपोर्ट क्वालिटीच्या हिशोबाने वाण निवडत असतात आणि त्यांना मार्केट भाव देखील त्या हिशोबाने जास्त मिळत असतो. याच्यामुळे आपल्याला वाण हा आपल्या मार्केटच्या हिशोबाने निवड करायचा आहे. जास्तीत जास्त एक्सपोर्ट क्वालिटीला जर तो असेल तर तिथं आपल्याला बाजारभाव हा जास्त मिळणार आहे. चौथा मुद्दा म्हणजे पाणी. आपल्याकडे पाण्याची उपलब्धता किती आहे या हिशोबाने देखील आपल्याला वाणाची निवड करायची. जर आपल्याकडे पाण्याची उपलब्धता कमी असेल तर कमी पाण्यामध्ये येणारा वाण आपल्याला निवडायचा आहे. कमी पाण्यामध्ये तो जास्तीत जास्त कसं उत्पादन देईल या हिशोबाने आपल्याला वाणाची निवड करायची. पाचवा मुद्दा म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती. मागील वर्षी आपल्या भागात टोमॅटोने कोणते कीड किंवा रोग जास्त आले तर त्या कीड आणि रोगीला बळी पडणार नाही या हिशोबाने आपल्याला वाणाची निवड करायची. जसं की उन्हाळ्यामध्ये भुरी, अर्ली ब्लाइट, लेड ब्लाइट, टुटा ॲब्सोल्युटा यासारखे कीड आणि रोगांचे खूप जास्त प्रमाणात अटॅक होतो. त्या रोगांसाठी ससेप्टेबल आपल्याला वाण निवडायचं आहे. आणि 6वी गोष्ट म्हणजे वैयक्तिक अनुभव. शेतकरी मित्रांनो, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमचा वैयक्तिक अनुभव काय. मागील वर्षी आपल्या भागात कोणत्या वाणाने चांगला परफॉर्मन्स दिलाय किंवा त्या शेतकऱ्याने तो वाण लावला होता, त्याच्यामध्ये हे चांगल्या क्वालिटी आहे, त्याचा माल ह्या वाणामुळे चांगला आला किंवा त्याचा माल ह्या वाणामुळे थोडा खराब झाला, हे आपण कंपॅरिझन करून स्वतः ट्रायल करून या हिशोबाने आपल्याला वाण निवडायचं आहे. जर का तुम्ही हे 6 मुद्द्यांच्या आधारे जर का टोमॅटोचा वाण निवडला तर निश्चितपणे आपल्याला इथं फायदे होणार आहे. आता आपण बघूया की आपण टोमॅटोची उन्हाळी हंगामात कोणतं वाण निवडू शकता याच्याविषयी आपण आज चर्चा करूया. शेतकरी मित्रांनो, वाण आता 2 प्रकारात निवडले जातात, एक हायब्रिड आणि दुसरा देशी. आता हायब्रिड म्हणजे जे अंडाकृतीमध्ये येतात आणि देशी म्हणजे जे गोल टोमॅटो येतात. या 2 प्रकारात आपण वाणाचं विभाजन केलं आहे, त्या हिशोबाने आपण वाण निवडणार आहोत. आता जे हायब्रिडमध्ये वाण निवडतात, ज्यांची साईज, ज्यांचा आकार हा अंडाकृती असतो, त्याच्यामध्ये आपण पहिला वाण निवडू शकता 1057. खूप जुना वाण आहे शेतकरी मित्रांनो, जवळजवळ 10 ते 12 वर्ष झाली तेव्हापासून हा मार्केटमध्ये वाण आला आहे. तर हा वाण देखील आपण विचारात आणू शकता. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या लागवडीसाठी हा एकदम अनुकूल वाण आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी या वाणात जे फळ आहे ते लूज पडण्याचा प्रॉब्लेम हा मागील वर्षी बघण्यात आलेला होता. दुसरा जो वाण आहे तो 6242. आता याची क्वालिटी, कडकपणा, रंग हा एकदम चांगला असतो, पण बऱ्याच ठिकाणी उन्हाळी हंगामात साईज कमी राहण्याचा प्रॉब्लेम हा ह्या वाणांनी मागील वर्षी दिला आहे. तिसरा वाण म्हणजे विरांग. आता जो विरांग वाण आहे हा हिवाळ्यात खूप जास्त एक्सलंट परफॉर्मन्स देतो. सर्वात जास्त कडक फळ जर का कोणत्या व्हरायटीचं असेल किंवा व्यापाऱ्यांची सर्वात जास्त पसंतीचा जर का वाण जर का कोणता असेल तर तो हा विरांग वाण आहे. त्याचं यील्ड बाकीच्या वाणांपेक्षा कमी असतं, पण व्यापाऱ्यांची सर्वात जास्त पसंत ही आहे कारण याचा कडकपणामुळे एक्सपोर्ट क्वालिटीसाठी हा वाण खूप चांगला चालतो. पण फेब्रुवारी नंतर जर का ह्या वाणाची लागवड केली तर पावसाळ्यात खूप जास्त प्रमाणात रोग आणि किडींचा प्रादुर्भाव याच्यावरती होऊ शकतो. त्याच्यामुळं जर आपण फेब्रुवारी नंतर जर का ह्या वाणाची निवड करणार असाल तर विरांगला तुम्ही अवॉइड करा. चौथा वाण म्हणजे आपण अथर्व. हीटला टॉलरन्स आहे एकदम, चांगली रोगप्रतिकारक शक्ती, व्हायरस रोगाला लवकर बळी पडत नाही,
एवढ्या टेम्परेचरमध्ये देखील खूप चांगलं उत्पादन देऊ शकतो. टॉप टू बॉटम याची फळ सेटिंग असते आणि एका फळाची साईज हे 80 ते 100 ग्रॅमपर्यंत ॲव्हरेज फळाची साईज असते. आणि पाचवा जो वाण आहे तो ॲडवांटा 575 3 वर्षापासून मार्केटमध्ये आला आहे. हीटला टॉलरन्स आहे आणि 80 ते 100 ग्रॅमपर्यंत फळाची साईज आहे. रोगाला रोगप्रतिकारक शक्ती चांगली, व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी वगैरे. आता जे आपण ओव्हल साईजमध्ये म्हणजे जे देसी वाण आहे त्याच्याविषयी आपण चर्चा करूया. त्यातला पहिला वाण आहे साहो, जो 3251 नावाने देखील विकला जातो. आता साहो ही जी व्हरायटी सेटिंग एकदम जबरदस्त प्रमाणात असते. ह्या व्हरायटीची टॉप टू बॉटम सेटिंग असते. पण जर का एवढ्या प्रमाणात जर का सेटिंग असेल तर त्या पिकाला जर का योग्य प्रमाणात अन्नद्रव्य व्यवस्थापन जर का नाही केलं तर त्या फळाची साईज छोटी राहणार हे कन्फर्म आहे. त्याच्यामुळं जर का आपण साऊची व्हरायटी निवडणार असेल तर योग्य प्रमाणात आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करायला लागेल. तसंच जे आपलं प्लांट पॉप्युलेशन आहे म्हणजे प्लांट टू प्लांट जे डिस्टन्स आहे किंवा रो टू रो जे डिस्टन्स आहे ते देखील आपल्याला प्रॉपर मेंटेन करायला लागेल. तेव्हाच आपल्याला ह्या व्हरायटीचं चांगलं उत्पादन मिळणार आहे. नाहीतर ह्या फळाची साईज छोटी राहणार आहे. बऱ्याच ठिकाणी हा प्रॉब्लेम आलेला आहे. त्याच्यामुळे आपण हा एक वाण निवडू शकता. दुसरा बाहो, मागील वर्षी हा वाण सिजंटा कंपनीचा लॉन्च झाला आहे. 130, 140, 150 ग्रॅमपर्यंत फळाची साईज गेली आहे. हीटला टॉलरन्स आहे. हा देखील आपण विचारात आणू शकता. त्याच्यानंतर अजून एक याच्यामध्ये BASFचा US 440 हा एक वाण आपण विचारात घेऊ शकता. याची देखील फळाची साईज 120, 130 ग्रॅमपर्यंत असते. पूर्ण सेटिंग असते. हीटला टॉलरन्स आहे. लीफ कर्व व्हायरसला देखील रेजिस्ट करतो. हा देखील वाण आपण विचारात आणू शकता. आता मी तुम्हाला जे वाण सांगितले आत्तापर्यंत, जे हायब्रिड किंवा देशीमधले जे टोटल मी काही वाण सांगितले, त्या वाणांपैकी तुम्हाला जो बेस्ट वाटेल तुमच्या मार्केटचा तुम्ही आढावा घ्या. तुमचा वैयक्तिक अनुभव तुम्ही इथं विचारात आणा. त्या हिशोबाने तुम्ही वाणाची निवड करा. मी सांगतोय म्हणून तुम्ही हे वाण निवडू नका. आता हे जे मी वाण सांगितले ते प्रचलित वाण आहे की मागील 2-3 किंवा मागील 5-6 वर्षापासून हे वाण मार्केटमध्ये चांगला परफॉर्मन्स देत आहे. त्या हिशोबाने मी हे वाण सांगितले. तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे वाण वापरले जातात कारण ते तिथल्या क्लायमेटला व तिथल्या मार्केटला ते चांगले चालतात. आपण ते देखील विचारात आणू शकता. तुमचा वैयक्तिक अनुभव काय सांगतो हे इथं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कोणता वाण लावता हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ त्या शेतकऱ्यापर्यंत शेअर करा की ज्याला समजत नाही की टोमॅटोचा योग्य वाण कसा निवडावा किंवा कोणता निवडावा. नक्कीच त्याचा पण फायदा होईल. आणि अजून जर का तुम्ही ॲग्रोला मराठीला सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा. आपण टोमॅटोचं एकदम शेड्यूल देणार आहोत. कमीत कमी खर्चामध्ये कसं जास्तीत जास्त आपण इथं उत्पादन काढू शकतो.